अहिल्या मला अजिबात पटत नाहीये तुझं. काय? इतकी कशी काय निष्ठुर झालीस ग तू? तू त्या पारूचा जीव वाचवलास म्हणून ती बिचारी सगळ्यांसमोर तुझे आभार मानायला आली होती, तर तिच्याशी एक शब्दही बोलले नाहीस तू. त्याची गरज नाही वाटली मला. काय? हे बघ, हे सगळं त्या पारूमुळेच होतंय. तिने आपल्या कंपाऊंड मध्ये त्या गोडाऊन मध्ये तिचं किचन सुरू केलं आणि गॅस लीक झाला. अरे श्रीकांत, विचार कर, त्या लीक मुळे जर स्फोट झाला असता तर आपल्याला केवढ्यात पडलं असतं हे सगळं. या सगळ्यात पारूचा काय दोष आहे? हे सगळं ज्यांनी केलंय तो सापडलाय ना आता पोलिसांना. पोलीस तपास लावतील आता याचा. आणि मग स्कूटरचं काय? हे बघ, तू त्या दोघांना देण्यासाठी म्हणून ती स्कूटर गॅरेज मधनं बाहेर काढून ठेवलीस आणि ती गायब झाली, चोरीला गेली. तू प्रत्येक वेळेला पारूलाच का दोष देतेस ग? एक मिनिट. ज्या वेळेला स्कूटर चोरीला गेली त्यावेळेला दिशा घरात नव्हती. याचाच अर्थ आपल्या घरातल्याच पैकी कोणीतरी हे केलं असणार आहे ना. मला तर आता फक्त दामिनीचा संशय येतोय. ती दिशा दामिनीला अगदी स्वतःसारखं बनवायचा प्रयत्न करते आणि ही पण मूर्ख सतत तिच्या सोबत असते. नाही, दामिनी हे स्वतःहून कबूल नाही करणार, पण मला माहितीये तिच्याकडनं हे सगळं कसं बोलवून घ्यायचं ते. पहिलं जे काय करायचं ते कर, पण शांत डोक्याने कर. दामिनीची खोड तर मोडलीच पाहिजे, पण मला या घरात अजून एक दिशा नकोय. मैडम, बाहर पुलिस आले. पाठवून द्या. ओके. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बोला मॅडम, काय झालं? असं अचानक घरी बोलावलं? काही अडचण? ऍक्च्युली आमच्या घरात चोरी झाली. काय चोरी झालं? पैसे, सोनं, की आणखी काही? ती आमची जुनी स्कूटर चोरीला गेली होती हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण ती परत आली आहे. फक्त झालंय असं की त्या स्कूटर सोबत 50 तोळे सोनंही चोरीला गेलं होतं. ते अजून सापडलेलं नाहीये. काय?